आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नारी शक्ती या ॲप थ्रू आपण लाडकी माझी बहीण योजनेचा फॉर्म कसा भराल। तर सर्वप्रथम तुम्ही एक काम करा, आपल्या जवळच्या मोबाईलवरील प्ले स्टोअरवर जा। प्ले स्टोअरवर त्या ठिकाणी नारी शक्ती दूत हा ॲप तिथे तुम्हाला दिसेल, तो सर्च करा। सर्च केल्यानंतर तुम्हाला हा अशा प्रकारचा लोगोवर तुम्हाला दिसतो, नारी शक्ती दूतचा ॲप कसा आहे म्हणून। तर हा ॲप तुम्ही डाउनलोड करा। डाउनलोड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल नंबर टाकून OTP टाकून द्या त्या ठिकाणी, आणि अशा प्रकारचा तुम्हाला मग ॲपमध्ये इंटरफेस तयार होईल। तर सर्वप्रथम ॲपमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की या ठिकाणी प्रोफाईल नावाचे ऑप्शन दिसते या कोणत्यात, तर या ठिकाणी प्रोफाईल तुम्ही त्या ठिकाणी बनवून घ्या। तर प्रोफाईल माझी ऑलरेडी बनलेली आहे म्हणून मी आता ते बनवणार नाही, तुम्हाला समोरची प्रोसिजर सांगतो। त्या ठिकाणी प्रोफाईलमध्ये तुम्हाला महिलेचा प्रकार विचारला आहे, त्या ठिकाणी सामान्य महिला टाका, कारण सामान्य महिला टाकल्यानंतर मग तुम्ही नारी शक्ती दूत या होम टॅबवर या। या होम टॅबवर आल्यानंतर तुम्हाला काय करायची, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पहिला जो ऑप्शन आहे यावर टॅप करायचा आहे। टॅप केल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती भरायची आहे। सर्वात प्रथम तुम्हाला संपूर्ण महिलेचे नाव त्या ठिकाणी आणि खाली त्या ठिकाणी पतीचे किंवा वडिलाचे नाव, म्हणजे जर मुलगी असेल घरची तर ती आपल्या वडिलाचे नाव या ठिकाणी टाकेल असं, आणि जर पत्नी असेल तर ती आपल्या पतीचे नाव टाकेल। महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय होते हे टाकायचं आहे, जन्मदिनांक आणि अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे इतर माहिती। तर या ठिकाणी तुम्हाला आता काय करायचे, तुमच्या आधार कार्डवर जी माहिती दिली आहे, जो पत्ता दिला आहे तोच तुम्हाला अपलोड करायचा आहे। या अगोदर काय होतं मित्रांनो की या ठिकाणी जन्म ठिकाण होता, तर जन्म ठिकाण म्हणजे जे स्त्री होती तिच्या माहेरचं जे काही ॲड्रेस होते ते घालायचं होतं, पण आता याच्यामध्ये चेंजेस करण्यात आले, ॲपमध्ये अपडेट झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला इथे अर्जदाराच्या आधार कार्डावर जो पत्ता आहे तो तुम्हाला इथे घालायचा आहे। त्यानंतर जिल्हा, कोणता जिल्हा आहे ते तुम्ही निवडून घ्या। त्यानंतर तुम्हाला गाव, त्यानंतर ग्रामपंचायत, पिनकोड, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ह्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला शासनाच्या इतर विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेता का म्हटलं तर तुम्ही हो किंवा नाही या ठिकाणी उत्तर द्या। अशा प्रकारे उत्तर दिल्यानंतर विभागनिहाय योजना ह्या बटणावर तुम्हाला काही करायची गरज नाही, ह्या दोन। त्या ठिकाणी वैवाहिक स्थिती करायची आहे, तर विवाहित असेल तर विवाहित, अविवाहित असेल तर अविवाहित। महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का, होय किंवा नाही या ठिकाणी उत्तर द्यायचे आहे। त्यानंतर बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव आणि बँक खाते क्रमांक। तर हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो। जर खात्याचा अकाउंट नंबर चुकला तर पैसे तुम्हाला मिळणार नाही, याची दक्षता घ्या। म्हणून आपला अकाउंट नंबर हा व्यवस्थित आहे का हे 2-3 वेळा चेक करा, कारण कधी ॲप मागे पुढे जातो, बॅकची बटनवर पुन्हा लॉग इन करावं लागते। म्हणून तुम्हाला इथे आपला 2-3 वेळा बँकेचा अकाउंट नंबर चेक करायचा आहे। त्यानंतर IFSC कोड हा तुम्हाला त्या बँक पासबुकवर मिळेलच, तुम्ही त्या ठिकाणी IFSC कोड घाला। आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का, होय किंवा नाही हे तुम्ही सांगा। आणि तुम्ही एक गोष्ट सांगतो, तुम्हाला आपला आधार क्रमांक जो आहे, जो खाता नंबर तुम्ही इथे दिला त्याला आधारशी लिंक करून घ्या। तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जा, त्या ठिकाणी एक फॉर्म मिळतो, तो फॉर्म तुम्हाला भरून संध्याकाळी त्यांना द्यायचा आहे। त्यांना सांगा की आम्हाला आपला खात्याला आधार लिंक करायचा आहे, किंवा UIDAI या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या खाता बँकच्या खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता। त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी फक्त आधार सीडिंग नावाची प्रोसेस आहे त्या UIDAI वेबसाईटवर, त्या आधार सीडिंग करून घ्या, चेक करून बघा। तर सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचे आहे। त्यानंतर जन्म प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न किंवा पिवळे केशरी राशन कार्ड, हमीपत्र। आता हा हमीपत्र खूप जणांना याबद्दल माहिती कमी आहे, तर त्यामध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक हमीपत्राची लिंक दिलेली आहे, तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि तो हमीपत्र जवळच्या कॅफे किंवा जो पण प्रिंटरमधून काढून घ्यायची प्रत, तिथे सही करा, जन्म दिनांक आणि स्थळ टाका आणि तो अपलोड करा। त्यानंतर बँक पासबुक जो दिलेला आहे, जो दिलेला आहे तोच बँक पासबुक घाला।
आणि महिलेच्या परराज्यात जन्म असल्याचे कागदपत्रे जर असेल तरच टाका, अन्यथा घालण्याची काही आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे हा तुम्हाला इथे काढायचा आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अर्जदाराचा फोटो हा स्कॅन केलेला नाही, तर तुम्हाला या अर्जदाराच्या फोटोवर टॅप केल्यानंतर कॅमेरा ओपन होईल, तर ती लाईव्ह फोटो तुम्हाला इथे घालायची आहे, अन्यथा तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हा बॉक्स अशा प्रकारचे चेक करा. अर्जदाराचे हमीपत्र स्वीकारा या बटनवर दाबा आणि तो पुन्हा अपलोड करा. तर अशा प्रकारे हा तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. तर हा पूर्ण झाल्यानंतर माहिती जतन करावर करा क्लिक आणि तुम्हाला मग समोर ज्या प्रकारे इन्स्ट्रक्शन विचारल्या जातील त्या करा, म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झालेला समजून येईल. तर हे सगळे झाल्यानंतर तुम्हाला इथे केलेले अर्ज या तिसरा जो आहे केलेले अर्ज या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज दिसेल तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, काही त्रुटी असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. कमेंट करून विचारा त्यामध्ये तुमचे प्रश्न. तुम्हाला नक्कीच त्याबद्दल माहिती देण्यात येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा.